3 महिन्याच्या शिवांशचा खून उघड, जन्मदात्यांनीच पुलावरून फेकून केली निर्दयी हत्या. अहिल्यानगर स्थानिक गुन्हा शाखेची धडाकेबाज कामगिरी. घारगाव तालुका संगमनेर. घारगाव येथील मुळा नदीच्या पुलाखाली सापडलेल्या 3 महिन्याच्या बालकाच्या मृत्यूमागील थरारक सत्य अखेर समोर आले असून हा प्रकार अपघात नसून स्वतः आईवडिलांनीच आपल्या मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक वास्तव्य तपासात स्पष्ट झालं आहे. स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी तत्काळ तपास चक्रे फिरवून या प्रकरणातील तिघांना जेरबंद केले आहे. पुलाखाली झुडपात दिसला मृतदेह. 3 डिसेंबर 2025 रोजी अंबी खालसा येथील रहिवासी अशोक धोंडीराम माळी यांनी मुळा नदीच्या पुलाखालील काटेरी झुडपात अंदाजे 3 ते 4 महिन्याच्या बालकाचा मृतदेह पाहिल्याची माहिती घारगाव पोलिसांना दिली. या प्रकरणी अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 74/2025 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 194 नुसार नोंद करण्यात आली. स्थानिक गुन्हा शाखेचा तपास. अपघात नसून घातपात. पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची तपासणी करताना हा प्रकार अपघात नसून संशयास्पद घातपाताचा असल्याचे पथकाने ओळखले. पथकाने घटनास्थळाचा रस्ता, वाहनांच्या हालचालींचा मार्ग तसेच गोपनीय माहितीचा आधार घेत तपास सुरू केला. गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा धागा जालना येथे सापडला. प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने शोध घेतला असता बालकाचे प्रेत फेकण्यासाठी वापरलेली कार ही जालना येथील घारगाव भोकरदन परिसरातील असल्याची माहिती समोर आली. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा सेविका आणि रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीमध्ये एक महत्त्वाचा धागा मिळाला. कविता प्रकाश जाधव हिचे बाळ छत्रपती संभाजीनगर येथे ऑपरेशन झाले अशी खोटी माहिती संबंधितांनी गावात पसरवली होती. चौकशीत उघड झाले वास्तव्य. जन्मदात्यांचेच घोर कृत्य. प्रकाश पंडित जाधव, पत्नी कविता प्रकाश जाधव आणि हरिदास गणेश राठोड यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. बाळ बरे होणार नाही या कारणावरून शिवांशचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर बालकाचे कपडे उतरवून त्यास नग्न अवस्थेत पुलाखाली फेकून देण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली 5 लाख रुपये किमतीची एर्टिगा कार जप्त करण्यात आली आहे.